अकोला जिल्ह्यातील बेलोरा हे एक छोटेसे, शांत आणि निसर्गरम्य गाव आहे. गावाभोवती हिरवीगार शेते, छोट्या छोट्या मातीच्या आणि कौलारू घरांची रांग, सकाळी मंदिरात घंटानाद आणि रात्री शांतता पसरलेली. या गावात सुंदरा नावाची एक मेहनती आणि जबाबदारीची विधवा महिला राहत होती. 5 वर्षांपूर्वी तिच्या पतीचा हृदयविकाराने अचानक मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी तिच्यावर आली होती. तिची 2 लहान मुलं, 7 वर्षांचा मुलगा आणि 5 वर्षांची मुलगी. त्यांना शाळेत पाठवणे, त्यांचे खाणे-पिणे, कपडे, पुस्तके आणि इतर सर्व गरजा पूर्ण करणे हे सर्व तिच्यावर होते. सुंदरा रोज सकाळी लवकर उठायची, मुलांना तयार करायची, नाश्ता बनवायची, त्यांना शाळेत पाठवायची आणि नंतर गावापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका कारखान्यात कामाला जायची. कारखान्यात ती मजुरी करायची. दिवसभर मशीनजवळ उभी राहून काम करायची. हात दुखायचे, पाठ दुखायची, शरीर थकून जायचे. तरीही ती हार मानायची नाही. संध्याकाळी 7 वाजता घरी येऊन मुलांना जेवण घालायची, त्यांचे अभ्यास बघायची, घर साफ करायची आणि रात्री उशिरा झोपायची. गावातील लोक तिच्या कष्टाळूपणाची आणि साधेपणाची खूप प्रशंसा करायचे. सुंदरा बहिणीने एकटीने सगळे सांभाळले, मुलांना चांगले वाढवले असे ते म्हणायचे. सुंदराच्या घरात तिचा दीर महेशही राहत होता. महेश मजुरी करायचा, पण त्याचे बहुतेक पैसे दारू आणि जुगारात उडवून द्यायचा. तो रात्री उशिरा घरी यायचा, दारूच्या नशेत ओरडायचा, घरात तणाव निर्माण करायचा आणि सुंदराला त्रास द्यायचा. सुंदराला महेश अजिबात आवडत नव्हता. ती त्याच्यापासून नेहमी दूर राहायची आणि मुलांना त्याच्या वाईट सवयींपासून वाचवायची. महेश अजून लग्नाला तयार नव्हता, पण त्याची नजर वहिनीवर होती. सुंदरा मात्र त्याला कधीही जवळ येऊ द्यायची नाही आणि घरातील शांतता राखण्याचा प्रयत्न करायची. कारखान्याचे काम सुंदराला खूप कठीण वाटू लागले होते. हात-पाय दुखणे, सततचा थकवा, कमी पगार आणि मुलांची काळजी यामुळे ती पूर्णपणे वैतागली होती. 17 मार्च 2026 रोजी कारखान्यात तिची मैत्रीण प्रिया तिला म्हणाली, "सुंदरा, मी हे काम कायमचे सोडणार आहे. खूप हार्ड आणि थकवणारे आहे. आता मी दुसरा मार्ग शोधला आहे." सुंदरा आश्चर्याने विचारू लागली, "काय मार्ग? मला सांग ना, मीही थकले आहे." प्रियाने हळू आवाजात सांगितले, "गावातील एका जबाबदार आणि श्रीमंत माणसाशी ओळख झाली. तो मला आर्थिक मदत करतो. त्यामुळे माझा सर्व खर्च चालतो आणि मी सुखात आहे. तुलाही असा विचार कर. एकटीने कष्ट करत कधीपर्यंत चालेल?" ही गोष्ट सुंदराच्या मनात रुजली. ती रात्रभर विचार करत होती. एकटीने कष्ट करत थकले. मुलांचे भविष्य कसे सांभाळू? आर्थिक मदत मिळाली तर आयुष्य सोपे होईल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गावात परतताना तिला नवीन मेडिकल दुकान दिसले. ते राकेश नावाच्या देखण्या, स्मार्ट आणि तरुण माणसाकडे होते. राकेश गावात नव्याने आला होता आणि दुकान चालवत होता. सुंदरा त्याच्याकडे पाहून थांबली. तिने मनात विचार केला, हा तर चांगला दिसतो आणि वागणूकही चांगली आहे. याच्याशी बोलता येईल का? सुंदरा मेडिकलवर गेली आणि राकेशला सांगितले, "मला काही औषधे हवी आहेत." राकेशने स्मितहास्य करत औषधे दिली आणि विचारले, "काही समस्या आहे का?" सुंदरा हसून पैसे दिले आणि निघून गेली. पण तिच्या मनात आता नवे विचार येऊ लागले होते. ती विचार करू लागली की राकेशकडून आर्थिक मदत मिळवता येईल का? गावातील एकटेपण, मुलांच्या गरजा आणि थकलेले शरीर यामुळे तिचा निर्णय हळूहळू बदलू लागला. ती मनात म्हणाली, "कदाचित यामुळे आयुष्य बदलेल." राकेशची ओळख वाढली. एका संध्याकाळी राकेश सुंदराच्या घरी आला. सुंदरा त्याला आत घेऊन घरातील अडचणी सांगू लागली. "मुलांना शाळेची फी भरायची आहे, घर दुरुस्ती करायची आहे. मी एकटी थकले आहे, महेश मदत करत नाही." राकेशने सांगितले, "मी मदत करेन, तुला आर्थिक आधार देईन, काळजी करू नकोस." दोघांमध्ये दीर्घ संवाद झाला. सुंदरा त्याला म्हणाली, "मला आधार हवा आहे. मी कष्ट करायला थकले आहे." राकेशने तिला मदत केली. दुसऱ्या दिवशी महेश दारू पिऊन घरी आला. सुंदराने त्याला घरात येऊ दिले नाही. "तू दारू सोडत नाहीस तर घरात प्रवेश नाही," असे ती म्हणाली. महेश रागावला आणि मित्र अनिलकडे गेला. महेशने मनात विचार केला की वहिनीला समजावून सांगावे. दुपारी राकेश पुन्हा आला. सुंदरा त्याच्याशी बोलली. महेश संध्याकाळी घरी आला आणि घराबाहेर काही वस्तू पडलेल्या पाहून संशय घेऊ लागला. तो मनात विचार करू लागला, "वहिनी कदाचित चुकीच्या मार्गावर आहे. मी सुधारलो तरी ती." महेशने दारू सोडण्याचा आणि नियमित काम करण्याचा निर्णय घेतला. तो सुंदराला पैसे देऊ लागला, पण त्याचा संशय वाढतच होता. सुंदरा आता कारखान्याचे काम सोडण्याचा विचार करू लागली. तिच्या मनात लोभ वाढला होता. ती राकेशला पुन्हा बोलावू लागली. महेश शांत राहून सर्व निरीक्षण करत होता. गावातील लोकांच्या चर्चा आणि मुलांच्या भविष्याची चिंता यामुळे सुंदराचे मन द्वंद्वात होते.
महेश नियमित काम करू लागला. तो सुंदराला पैसे देत होता, पण घराबाहेर वारंवार संशयास्पद गोष्टी पाहून त्याचा संशय बळावला. अनिलने सांगितले, तुझी वहिनी चुकीच्या लोकांशी संबंध ठेवत आहे. महेश रागाने भरला, पण पुरावा गोळा करत राहिला. राकेश आपला मित्र सुरेशला घेऊन आला. सुंदरा त्यांना घरात घेऊन आर्थिक मदतीबद्दल बोलली. महेशला अनिलने फोन करून सांगितले. महेशने सर्व पाहिले. सुंदरा लोभाच्या आहारी गेली होती. ती विचार करत होती की आर्थिक समस्या दूर होतील, पण तिला परिणामांची जाणीव नव्हती. महेशचा राग वाढत होता. एक दिवस महेशने सर्व प्रत्यक्ष पाहिले. रागाच्या भरात घरात मोठा वाद झाला. झटापट झाली. गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावले. सुंदरा, राकेश आणि सुरेश गंभीर अवस्थेत होते. पोलिसांनी तपास केला आणि महेशला अटक केली. कोर्टात खटला चालला. सुंदराच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि महेशच्या रागामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. गावातील लोक हादरले. लोभ, एकटेपण आणि अविवेकी निर्णय कुटुंब नष्ट करतात. प्रामाणिक मेहनत, कुटुंबातील विश्वास आणि धीर हेच खरे जीवन आहे, असे सर्वजण म्हणू लागले. सुंदराची मुलं अनाथ झाली. महेशला शिक्षा झाली. ही घटना सर्वांसाठी मोठा धडा ठरली. कथेचा संदेश: या कथेतून शिका की लोभ आणि चुकीचे निर्णय कधीही चांगले परिणाम देत नाहीत. कुटुंब सांभाळताना प्रामाणिक रहा, धीर ठेवा आणि मुलांच्या भविष्याचा विचार करा.